18व्या शतकात आशिया खंडामध्ये पहिली शाळा काढून 4 मुलीवर वर्ग सुरू करून प्रस्थापितांकडून जुलमी समस्यावर मात करत कोणाचीही पर्वा न करता व कोणाकडूनही आर्थिक मदत न घेता त्या काळी 1 जानेवारी 1848 ते 1852 पर्यंत 18 शाळा निर्माण करून शिक्षणामध्ये मोठी क्रांती करणाऱ्या सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांचा आदर्श घेऊन आधुनिक काळात मुलींनी शिकलं पाहिजे असं प्रतिपादन प्रमुख वक्ते एस.टी. मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री गुणवंत यश मिसलवाड यांनी केले। ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एस.टी. डेपो नांदेड आगार इथं दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी शनिवारी सकाळी ठीक 10:30 वाजता क्रांती ज्योती विद्येची जननी ज्ञान ज्योती राष्ट्रमाता पहिल्या महिला शिक्षिका मुख्याध्यापिका थोर समाजसेविका सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांची 195वी जयंती बालिका दिन व महिला शिक्षण दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करून अभिवादन करण्यात आले। या अभिवादन कार्यक्रम सोहळ्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते। सर्वप्रथम रापम आगाराचे सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक श्रीनिवास रेणके यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले। प्रमुख वक्ते म्हणून माननीय श्री गुणवंत यश मिसलवाड यांनी आपल्या भाषणात पुढे बोलताना म्हणाले की सावित्रीबाई फुले यांनी स्त्री व शूद्रामध्ये अभाव हे तत्वध्येय उराशी बाळगून विधवांचा पुनर्विवाह, जातीभेद नष्ट करणे, चूल आणि मूल ही प्रथा बंद करणे, स्त्री पुरुष समानता, बालविवाहाला विरोध, महिला सहित समाज सुधारणेसाठी स्वयंप्रकाशित होऊन जातीभेद नष्ट करणे यासाठी त्यांनी आखरी श्वासापर्यंत कार्य करून शिक्षणामध्ये मोठी क्रांती केली असं सांगून सावित्रीबाई फुले यांच्या अतुलनीय कार्याबद्दल केंद्र सरकारने सावित्रीबाई फुले यांना मरणोपरांत भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान देऊन गौरव करावा अशी मागणीही गुणवंत यश मिसलवाड यांनी यावेळी केली आहे। या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक श्रीनिवास रेणके, चार्जमन योगेश्वर जगताप, पाळी प्रमुख कैलास वाघमारे, संजय खेडकर, एस.टी. मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत यश मिसलवाड, वरिष्ठ लिपिक संतोष ढोले, श्वेता तेलेवार, सुनीता हुंबे, वैशाली कोकणे, कृष्णा पवार, यांत्रिक किशोर चावरे, शेख अलीम यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी रापम आगारातील कष्टकरी कामगार कर्मचारी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते।